मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की हिंदू धर्मात लहान मुलांच्या मृतदेहाला अग्नी का दिला जात नाही? त्यांच्या निष्पाप शरीराला नेहमी मातीत दफन किंवा जलसमाधीच का दिली जाते? जर एखाद्याने नकळत किंवा अज्ञानापोटी लहान बालकाच्या शरीराला अग्नीच्या स्वाधीन केले तर त्याच्या कुटुंबावर आणि कुळावर कोणती भयंकर आपत्ती येऊ शकते? आपल्या शास्त्रात असा कठोर नियम का आहे की लहान मुलांसाठी चितेची आग वर्जित आहे? मृत्यू आणि आत्म्याच्या या अत्यंत गूढ आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्यामागचे कारण काय आहे? आज देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्यातील एक अत्यंत गूढ संवादाच्या माध्यमातून आपल्याला या रहस्याचा उलगडा होणार आहे. चला तर मग काळाचे चक्र मागे फिरवून कैलास पर्वताच्या त्या रहस्यमय दरीमध्ये जाऊया, जिथे सृष्टीचे सर्वात मोठे सत्य प्रकट झाले होते. कैलास पर्वताच्या शांत आणि बर्फाच्छादित शिखरावर महादेव शिव गाढ ध्यानात लीन होते. त्यांच्या शेजारीच बसलेल्या माता पार्वतीचे मन आज अत्यंत व्याकुळ होते. मृत्यू लोकातील एक हृदयद्रावक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोरून वारंवार येत होते. शेवटी आपल्या मनातील वेदना रोखू न शकल्यामुळे माता पार्वती अत्यंत आर्त आणि जिज्ञासू स्वरात म्हणाल्या, "हे स्वामी, कृपया आपले नेत्र उघडा. आज माझ्या मनात अशी एक शंका निर्माण झाली आहे ज्याने मला आतून पूर्णपणे हलवून सोडले आहे. आज मी मृत्यूलोकात पाहिले की एका वृद्धाच्या पार्थिवावर पूर्ण विधिविधानाने अंत्यसंस्कार करून अग्नी दिला गेला, परंतु एका लहानशा निष्पाप बालकाच्या शरीराला मात्र थंड मातीत दफन करण्यात आले. हे त्रिलोकीनाथ, आपल्या हिंदू धर्मात लहान मुलाच्या मृतदेहाला जाळले का जात नाही? त्यांना दफन का केले जाते?" माता पार्वतीचे हे व्याकुळ शब्द ऐकून महादेवांनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक कोमल आणि रहस्यमय हास्य होते. महादेव अत्यंत गंभीर आणि शांत स्वरात म्हणाले, "हे उमे, तुझे हृदय मातृभावाने भरलेले आहे, म्हणूनच तू विचलित झाली आहेस. मृत्यूलोकात चितेची आग केवळ शरीर जाळत नाही, तर तिचा मुख्य उद्देश आत्म्याचा सांसारिक मोह आणि पाप भस्म करणे हा असतो. परंतु बालक तर साक्षात ईश्वराचे निर्मळ रूप असते. त्याच्या मनात ना कोणताही छळ असतो, ना पाप, आणि ना या संसाराबद्दल कोणताही मोह. जो आधीच परम शुद्ध आहे, जो एखाद्या संन्याशासारखा निष्पाप आहे, त्याला भस्म करण्यासाठी अग्नीची काय आवश्यकता?" माता पार्वती हे गूढ ऐकून थोड्या शांत झाल्या, पण त्यांच्या मनातील एक अज्ञात भीती अजूनही कायम होती. त्या शासक होऊन म्हणाल्या, "हे परमेश्वरा, आपले म्हणणे पूर्णपणे सत्य आहे, परंतु जर अज्ञानापोटी किंवा चुकून एखाद्या मनुष्याने आपल्या मृत बालकालाही त्याच विधीने अग्नी दिला तर काय होईल? त्याने काही अनर्थ होऊ शकतो का?" हा प्रश्न ऐकताच कैलासावरील वातावरण अचानक थंड झाले. महादेवांच्या चेहऱ्यावरील शांतता आता एक रौद्र आणि अत्यंत गंभीर रूपात बदलली. महादेव शिव चेतावणीच्या स्वरात म्हणाले, "जर कोणी अज्ञानातही असा दुस्साहस केला कल्याणी, तर त्या कोमल आणि निष्पाप आत्म्याला अकल्पनीय वेदनांमधून जावे लागते. तो आत्मा शांती मिळवण्याऐवजी भटकू लागतो आणि असे करणाऱ्या कुटुंबावर आणि कुळावर भयंकर संकट कोसळते." एवढे सांगून महादेवांनी माता पार्वतीच्या डोळ्यात पाहत म्हटले, "हे पार्वती, प्रकृतीचे हे सर्वात गूढ रहस्य, मुलांचा निर्मळ आत्मा आणि अंत्यसंस्काराचा हा कठोर नियम तुला सखोल समजवण्यासाठी आज मी तुला मृत्यूलोकातीलच एक अत्यंत रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारी कथा सांगतो. लक्ष देऊन ऐक." महादेवांनी आपली करुणापूर्ण दृष्टी माता पार्वतीवर टाकली आणि त्या प्राचीन कथेला सुरुवात केली. महादेवांच्या आवाजात एक अशी जादू होती की कैलासावरील वाहणारा वाराही जणू थांबून ती कथा ऐकू लागला. महादेव म्हणाले, "हे उमे, ही कथा सत्ययुगाच्या अंतिम चरणातील आहे. आर्यावर्ताच्या मध्यभागी विदर्भ नावाचे एक अत्यंत समृद्ध आणि विशाल राज्य होते. तिथले राजे होते वीरभद्र. राजा वीरभद्र जितके पराक्रमी होते, तितकेच ते धर्मपरायण आणि प्रजापालक होते. त्यांची पत्नी राणी सुलक्षणा साक्षात देवीचे रूप होती. राजवाड्यात सर्व काही होते, प्रजा सुखी होती, परंतु त्या विशाल महालात एक खूप मोठी शांतता पसरलेली होती. राजा आणि राणीला कोणतीही संतान नव्हती. लग्नाला 15 वर्ष उलटून गेल्यानंतरही महालाच्या अंगणात कोणत्याही बालकाची किलकारी गुंजली नव्हती. संतान प्राप्तीसाठी राजा राणीने प्रत्येक शक्य प्रयत्न केले, अनेक यज्ञ केले, दानधर्म केला आणि घोर तपस्या केली. शेवटी देवांनी त्यांची हाक ऐकली. राणी सुलक्षणा यांनी एका अत्यंत सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या बालकाच्या मुखावर एक अलौकिक तेज होते, जणू एखादा देवच
स्वय त्यांच्या घरी अवतरला होता. संपूर्ण राज्यात अनेक महिने उत्सव साजरा करण्यात आला. राजा वीरभद्र यांनी आपला खजिना प्रजेसाठी खुला केला. त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले देवव्रत. हे पार्वती, देवव्रत कोणताही साधारण बालक नव्हता. तो अत्यंत गोड आणि मोहक होता. जेव्हा तो महलांमध्ये गुडघ्यावर चालायचा तेव्हा राजा राणी आपले भान हरवून बसायचे. त्याचा एक स्पर्श राजा वीरभद्राचा दिवसभरचा थकवा मिटवून टाकायचा. ते बालक त्यांच्या जगण्याचं केंद्रबिंदू बनले होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. महादेवांचा आवाज इथे थोडा जड झाला. ते पुढे म्हणाले, वेळ आपल्या गतीने चालत होती. देवव्रत आता केवळ 2.5 वर्षाचा झाला होता. त्याचे दुधाचे दातही अजून पूर्णपणे आले नव्हते. एक दिवस अचानक त्या हसत्या खेळत्या बालकाला एका भयंकर तापाने घेरले. राजा वीरभद्रांनी राज्यातील आणि दूरवरचे सर्वात महान वैद्य बोलावले. जडीबुटी, मंत्र, औषधे सर्व काही वापरून पाहिले गेले. परंतु तो ताप कोणत्याही साध्या आजाराचा नव्हता. ते तर नियतीचे बोलावणे होते. 3ऱ्या दिवशी मध्यरात्री त्या निष्पाप बालकाने आपल्या मातेच्या कुशीत नेहमीसाठी आपले डोळे मिटले. त्या रात्री विदर्भाच्या महलात जो हाहाकार माजला, उमे तो दगडाचे काळीजही चिरून टाकणारा होता. राणी सुलक्षणा बालकाच्या मृत शरीराला बिलगून इतका विलाप करत होत्या जणू त्यांचेही प्राण त्या क्षणी निघून जातील. राजा वीरभद्राची अवस्था तर त्याहूनही दयनीय होती. त्यांचे साम्राज्य, त्यांचा अहंकार, त्यांचे ज्ञान त्या छोट्याशा मृत शरीरासमोर हतबल झाले होते. आपल्या डोळ्याचा तारा आता या जगात नाही हे सत्य ते स्वीकारूच शकत नव्हतं. पुढील दिवशी जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली तेव्हा महालातील राजपुरोहित आणि कुलगुरू तिथे पोहोचले. त्यांनी अत्यंत दुःखी मनाने राजाला म्हटले, महाराज, विधात्याच्या विधानापुढे आपण सर्व विवश आहोत. आता शोक सोडा आणि राजकुमाराच्या अंत्यसंस्काराची आज्ञा द्या. राजकुमार अजून अबोध बालक होते. त्यांचे दुधाचे दातही पडले नव्हते. म्हणूनच शास्त्राच्या नियमानुसार त्यांना अग्नी दिला जाऊ शकत नाही. आपल्याला त्यांना पवित्र भूमीत ससन्मान भूसमाधी द्यावी लागेल. हे ऐकताच राजा वीरभद्राच्या डोळ्यात एक वेडेपणाचा राग आणि तीव्र मोह दाटून आला. ते ओरडून म्हणाले, नाही, कधीच नाही. माझा पुत्र कोणी अनाथ किंवा साधारण बालक नाही. तो या महान राज्याचा उत्तराधिकारी आहे. मी माझ्या इतक्या कोमल फुलासारख्या बाळाला त्या थंड, अंधाऱ्या आणि कठोर मातीच्या खाली कसे गाडू शकतो? त्याला तिथे श्वास कसा घेता येईल? त्याला तिथे अंधारात भीती वाटेल. माझ्या पुत्राचा अंत्यसंस्कार एका चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे होईल. त्याला चंदनाच्या लाकडाच्या भव्य चितेवर अग्नी दिला जाईल. राजाचे हे बोलणे ऐकून राजपुरोहित कापू लागले. त्यांनी हात जोडून राजाला समजावताना म्हटले, महाराज, मोहात आंधळे होऊन शास्त्राच्या अटल नियमांचा अपमान करू नका. अग्नी केवळ त्या शरीरासाठी आहे ज्यांच्यामध्ये पाप, पुण्य, छल आणि संसाराचा मोह प्रवेश करून चुकायला लागला आहे. हे बालक साक्षात ब्रह्माचे रूप आहे, निष्पाप आहे. जर आपण या निर्मळ देहाला अग्नी दिला तर अग्निदेव क्रोधाने जळून उठेल. या निष्पाप देहाच्या जळण्याने जी अकल्पनीय वेदना या बालकाच्या सूक्ष्म आत्म्याला होईल ती संपूर्ण राज्याच्या विनाशाचे कारण बनेल. आत्मा आपल्या शरीराला अशा प्रकारे भस्म होताना पाहून प्रेत योनीत जाईल. महाराज, आपला हट्ट सोडा. महादेवांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पार्वतीकडे पाहत म्हटले, परंतु पार्वती, जेव्हा मनुष्याच्या हृदयावर मोह आणि अज्ञानाचा पडदा पडतो तेव्हा त्याला कोणतेही ज्ञान सुचत नाही. राजा वीरभद्रांनी राजपुरोहितांचे एकही ऐकले नाही. त्यांनी आपल्या राजहट्टात कुलगुरूचा अपमान केला आणि राजेशाही स्मशानात चंदनाची आणि तुपाची विशाल चिता सजवण्याचा आदेश दिला. जेव्हा त्या 2.5 वर्षाच्या निष्पाप बालकाला त्या विशाल चितेवर झोपवले गेले तेव्हा प्रकृतीही जणू रडू लागली. आकाशात अचानक काळे आणि डरावणे ढग जमा झाले. जे वारे काही वेळापूर्वी शांत होते ते आता एका भयंकर किंचाळीसह वाहू लागले. जसे राजा वीरभद्रांनी थरथरत्या हाताने त्या निष्पाप शरीराला मुखअग्नी दिला तशा अग्नीच्या ज्वाळा सामान्यापेक्षा खूप उंच आणि भयंकर रूप घेऊन उठू लागल्या. त्या ज्वाळा लाल नसून एक अजब काळ्या धुराने भरलेल्या होत्या. हे गौरी, त्या चितेतून उठणारा धूर जेव्हा आकाशात पसरू लागला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा आला. कारण त्या जळत्या चितेतून लाकडे चटकण्याचा आवाज येत नव्हता, तर त्यातून एका लहान मुलाच्या अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या रडण्याचा आवाज येत होता. आगीच्या ज्वालांमध्ये तो निष्पाप आत्मा त्राहिमाम करत होता.
ज्या पित्याने त्याला फुलापेक्षाही जास्त कोमलतेने वाढवले, तोच पिता आज त्याचे शरीर इतक्या क्रूरतेने का जाळत आहे, हे त्या आत्म्याला समजत नव्हते. चिता जळत राहिली आणि राजा वीरभद्र गुडघ्यावर बसून रडत राहिले. त्यांना वाटले की त्यांनी आपल्या पुत्राला राजेशाही निरोप दिला आहे, पण ते हे जाणत नव्हते की त्यांनी आपल्या अज्ञानाने एक भयंकर विनाशाचे दार उघडले आहे. महादेव इथे काही क्षणासाठी थांबले. माता पार्वती ज्या आतापर्यंत अत्यंत भावूक आणि भयभीत झाल्या होत्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या कापत्या स्वरात म्हणाल्या, हे नाथ, त्या निष्पाप आत्म्याने अग्नीमध्ये किती वेदना सहन केल्या असतील, हे ऐकून माझे मातृहृदय विदीर्ण होत आहे. यानंतर काय झाले स्वामी? काय अग्निदेवाने त्यांना क्षमा केली? राजांच्या त्या हट्टाचा परिणाम काय झाला? महादेव शिव अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले, प्रकृतीच्या नियमांना तोडल्यावर कोणतीही क्षमा मिळत नाही पार्वती. त्या जळत्या चितेसोबत विदर्भ राजाचे भाग्यही जळून राख झाले होते. पुढच्याच रात्रीपासून त्या विशाल महालात काहीतरी असे घडू लागले, ज्याने राजा वीरभद्र आणि संपूर्ण प्रजेची रूह कापली. त्या रात्री राणी सुलक्षणा जेव्हा आपल्या कक्षात झोपल्या होत्या, तेव्हा अचानक त्यांना आपल्या कानाजवळ एक ओळखीचा आवाज ऐकू आला. आई, मी जळतोय. आई, मला बाहेर काढ. राणी सुलक्षणा घामाने डबडबून अचानक अंथरुणातून उठून बसल्या. महालात त्या वेड्यासारख्या इकडे तिकडे धावू लागल्या. त्यांना वाटले की त्यांचा मुलगा कुठेतरी लपला आहे. राणीचा विलाप ऐकून राजा वीरभद्रही जागे झाले. त्यांनी राणीला शांत करण्याचा प्रयत्न केला की हा केवळ त्यांचा भ्रम आहे, परंतु त्याचवेळी कक्षाच्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेसोबत पुन्हा तोच आवाज आला आणि यावेळी तो आवाज राजा वीरभद्रांनीही स्वतः ऐकला. तो कोणताही भ्रम नव्हता पार्वती, तो त्या निष्पाप बालकाच्या भटकणाऱ्या आत्म्याचा हाहाकार होता. त्या रात्रीनंतर महालाची शांतता कायमची हिरावून घेतली गेली. रात्रीच्या अंधारात महालाच्या मोकळ्या आवारामधून पैंजणांचा आवाज यायचा, जणू एखादे लहान मूल धावत आहे. पण त्या धावण्याच्या आवाजासोबत एक वेदनादायक रडणे जोडलेले असायचे. महालातील सेवकांनी आणि रक्षकांनी बालकाची सावली आगीच्या ज्वालांनी वेढलेली पाहिली. माता पार्वतींनी जड आवाजात विचारले, हे नाथ, हा तर घोर अन्याय आहे. त्या अबोध बालकाने असं कोणतं पाप केलं होतं? चूक तर त्याच्या पित्याने केली होती. मग त्या निष्पाप आत्म्याला हा दंड का स्वामी? महादेव शिव म्हणाले, कर्म आणि विधान कोणावरही अन्याय करत नाही उमे. तो बालक दंड भोगत नव्हता, तो एका अप्राकृतिक कर्माची बळी ठरला होता. जेव्हा राजा वीरभद्रांनी त्याला चितेवर जाळले, तेव्हा शरीराच्या जळण्यामुळे त्या आत्म्याच्या प्रकृतीशी असलेला संबंध झटक्यात तुटला. ती आत्मा न तर परलोकाच्या यात्रेवर जाऊ शकली, ना भूमीत समाहित होऊन पंचतत्वाचा भाग बनू शकली. ती आत्मा पृथ्वी आणि परलोकाच्या मध्ये त्याच जळत्या अवस्थेत अडकून पडली. आणि जेव्हा प्रकृतीचे चक्र तुटले गौरी, तेव्हा त्याचा परिणाम केवळ एका घरापुरता मर्यादित राहत नाही. त्या अज्ञानाचा परिणाम संपूर्ण विदर्भ राज्यावर होऊ लागला. ज्या राज्यात कधी दुष्काळाची सावलीही पडली नव्हती, तिथल्या नद्या सुकू लागल्या, शेतातील पिके जळून राख होऊ लागली, गायींनी दूध देणे बंद केले. राज्यात एक अजब आजारपण पसरले. अग्निदेव स्वतः कोपले होते. माता पार्वतींनी व्याकुळ होऊन विचारले, मग राजा वीरभद्रांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला नाही का? त्यांनी आपल्या पुत्राच्या आत्म्याला या वेदनेतून मुक्त करण्याचा मार्ग शोधला नाही का? महादेव शिव म्हणाले, अहंकार जेव्हा तुटतो उमे, तेव्हा तो मनुष्याला आतून पूर्णपणे पोकळ करून टाकतो. जेव्हा राजा वीरभद्रांनी आपल्याच राज्याला स्मशान बनताना पाहिले आणि दर रात्री आपल्या पुत्राला आगीच्या वेदनेत ओरडताना ऐकले, तेव्हा त्यांचा सर्व राजमंत धुळीस मिळाला. ते फाटलेल्या कपड्यांमध्ये अनवाणी पायाने त्याच स्मशानाकडे धावले, जिथे त्यांनी पुत्राची चिता रचली होती. तिथल्या राखेतून अजूनही एक निळी ज्वाळा उठत होती. राजा त्या राखेवर कोसळले आणि वेड्यासारखे रडू लागले. राजाचा विलाप ऐकून राजपुरोहित तिथे पोहोचले. राजाने त्यांचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाले, हे गुरुदेव, मला वाचवा. माझ्या पुत्राला त्या जळत्या प्रेत योनीतून बाहेर काढा. मी माझे सर्व राज्य, माझे जीवन, सर्व काही दान करायला तयार आहे. मला पुत्राच्या मुक्तीचा मार्ग सांगा. कुलगुरूंनी अश्रुपूर्ण पुसून राजाला उठवले आणि म्हणाले, महाराज, प्रकृतीविरुद्ध जाऊन जे कर्म केले जाते त्याचे प्रायश्चित्त साध्या दानपुण्याने होत नाही. आपण बालकाच्या देहाला अग्नी दिला आहे, ज्याने पंचतत्वाचे संतुलन बिघडवले आहे. आता ही चूक सुधारण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे आणि तो मार्ग मृत्यूपेक्षाही कठीण आहे.
कुलगुरूंनी राजा वीरभद्रांना सांगितले, महाराज, कारण आपण बालकाला अग्नी देऊन त्याचा भूमीशी संपर्क तोडला आहे. म्हणून आता आपल्याला त्या आत्म्याला पुन्हा भूमी आणि जल तत्वाशी जोडावे लागेल. यासाठी आपल्याला नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्ध हा सर्वात कठोर विधी करावा लागेल. परंतु हा विधी या महालात किंवा या स्मशानात होऊ शकत नाही. आपल्याला अनवाणी पायाने अन्न आणि पाण्याचा एक थेंबही न घेता आपल्या पुत्राची ही गरम राख एका कलशात भरून इकडून शेकडो कोस दूर त्या स्थानावर जावे लागेल, जिथे 3 पवित्र नद्यांचा संगम होतो. मार्गात जर आपण अन्नाचा एक दाणाही खाल्ला किंवा कलश जमिनीवर ठेवला तर ही राख कायमची आग बनेल आणि तुमचा पुत्र युगायुगापर्यंत असाच प्रेत बनून जळत राहील. हे ऐकून राजा वीरभद्र कापू लागले. परंतु एका पित्यासाठी जो स्वतःच्याच पापाच्या आगीत जळत होता, त्याच्यासाठी आता कोणतीही तपस्या मोठी नव्हती. राजा वीरभद्रांनी राजेशाही वस्त्राचा त्याग केला. त्यांनी चितेची ती गरम राख आपल्या हातांनी गोळा केली, जी अजूनही त्यांचे हात जाळत होती. राखेला एका तांब्याच्या कलशात ठेवून त्यांनी तो कलश आपल्या छातीशी घट्ट धरला. एक चक्रवर्ती सम्राट ज्याने कधी महालाबाहेर अनवाणी पाऊल ठेवले नव्हते, तो आता एका संन्यासाप्रमाणे आपल्या पुत्राच्या मुक्तीसाठी अत्यंत कष्टदायक यात्रेवर निघाला. कठारे रस्ते, कडक ऊन आणि रात्रीचा घनघोर अंधार आणि छातीशी लावलेला तो कलश, ज्यामध्ये त्यांच्या पुत्राचा तडफडणारा आत्मा होता. 11व्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा राजा वीरभद्रांचे श्वास सुटू लागले होते, तेव्हा त्यांना गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमाचे दर्शन झाले. त्या शीतल जलाला पाहताच राजा वीरभद्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते धावत संगमाच्या तटाकडे गेले. तटवर उपस्थित सिद्धी संतांनी आणि ब्राह्मणांनी जेव्हा राजाला या अवस्थेत पाहिले, तेव्हा त्यांनी तातडीने नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्धाची तयारी सुरू केली. शास्त्राच्या सर्वात कठोर विधीसह राजा वीरभद्रांना संगमाच्या पाण्यात उतरवण्यात आले. संतांच्या वैदिक मंत्रोच्चारात राजाने आपल्या पुत्राची ती राख दोन्ही हाताने घेतली. धरती माता आणि वरुण देवाकडे क्षमा मागत ती राख संगमाच्या अथांग खोलीत प्रवाहित केली. जशी ती राख संगमाच्या शीतल पाण्यात आणि पवित्र मातीत मिसळली, हे गौरी तिथे एक अद्भुत चमत्कार झाला. पाण्याच्या आतून एक मोठा छनछनाट आवाज आला, जणू एखादी भयंकर आग विझली आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरून उठणारा तो काळा धूर अचानक एक दिव्य आणि शुभ्र पांढऱ्या प्रकाशात बदलला. त्या प्रकाशाच्या मध्यभागी राजा वीरभद्रांना आपल्या 2.5 वर्षाच्या पुत्राचे दिव्य स्वरूप दिसले. पण आता तो आगीत झुलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर तीच जुनी निर्मळ आणि देवतुल्य हास्य होते. त्या निष्पाप आत्म्याने हसत आपल्या पित्याकडे पाहिले आणि एका अत्यंत कोमल आवाजात म्हटले, तुम्ही मला शांत केले बाबा. आता मला खूप झोप येत आहे. मी धरती मातेच्या कुशीत झोपायला जात आहे. एवढे म्हणताच तो दिव्य प्रकाश त्या पवित्र पाण्यात आणि मातीत विलीन झाला. त्या क्षणी विदर्भ राज्यात मुसळधार पाऊस झाला. सुकलेल्या नद्या भरून वाहू लागल्या आणि महालातील ते डरावणे रडणे कायमचे शांत झाले. प्रकृतीने राजा विदर्भांना क्षमा केली होती. कथा पूर्ण झाल्यानंतर कैलास पर्वतावर एक अलौकिक आणि अत्यंत पवित्र शांतता पसरली. माता पार्वतीने आपले अश्रू पुसले आणि अत्यंत कृतज्ञतेने महादेवांकडे पाहत म्हणाल्या, हे नाथ, आज आपण आपल्या या कथेने माझ्या मनातील प्रत्येक शंका आणि अंधकार मुळापासून मिटवला आहे. ज्या नियमाला मी कालपर्यंत कठोर समजत होते, आज मला त्यात प्रकृतीची सर्वात मोठी ममता आणि विज्ञान दिसत आहे. महादेव शिव अत्यंत स्नेहाने म्हणाले, हाच सनातन धर्माचा सर्वात मोठा नियम आहे. पार्वती, मनुष्याचे शरीर एका बीजासारखे असते. जर तू एका अंकुरत असलेल्या कच्च्या बीजाला आगीत टाकशील तर ते कायमचे नष्ट होईल. परंतु जर तू त्या बीजाला मातीत दाबलं तर ते धरतीची ऊर्जा, ओलावा आणि सुरक्षा मिळवून एक दिवस पुन्हा नवीन जीवन घेईल. लहान मुले त्याच कच्च्या आणि पवित्र बीजासारखे असतात. त्यांच्या शरीराला जेव्हा मातीत दफन केले जाते किंवा जलसमाधी दिली जाते, तेव्हा धरती माता त्या लहान शरीराला अगदी तसेच आपल्या छातीशी लावते, जसे एक आई आपल्या नवजात बाळाला लावते. ते शरीर कोणत्याही वेदनेशिवाय अत्यंत शीतलतेने परत माती, पाणी आणि वायूत विरघळून जाते आणि तो आत्मा शांततेने एका नवीन यात्रेवर निघून जातो. तर मित्रांनो, सनातन धर्मात मृत्यू केवळ अंत नाही. मृत्यू जर योग्य विधीने केला तर ते प्रकृतीसोबतचे सर्वात सुंदर आणि शांततापूर्ण मिलन आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा हा विधी पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की याच्या मागे कोणतीही अंधश्रद्धा नसून आपल्या ऋषीमुनींनी आणि स्वयं महादेवांनी सांगितलेले ते विज्ञान आहे.
जे एका आत्म्याला धरती मातेच्या ममतामयी कुशीत निजवणारा सर्वात पवित्र मार्ग आहे. जर महादेवांनी सांगितलेले हे गूढ रहस्य तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा आणि आपली नाती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.